आमची झिरली पण मनात स्वप्न पूर्णच केलं. शेवटी कोकण कडा गाठला. पहा मग नमस्कार पब्लिक, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. योग्य फिटरवा हा 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 योग्याची झोपच झाली नाही वाटतं. योगा पाठी बस. अरे दिन याला काही सांगायचं आहे का? तू आला म्हणून तुला काय, तू आला नाही तुला असं काय वाटलं? आमची ट्रिप कॅन्सल होईल. आलो शेवटी आम्ही. नमस्कार पब्लिक, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आज आलोय हरिश्चंद्रगड म्हणजे भटकणाऱ्यांची पंढरी म्हणजे हरिश्चंद्रगड कोकण कड्याला. तर हे आहे प्रवेशद्वार इथं आपला. आपण आलोय 6 जण, म्हणजे आता तुम्हाला 6 जण दाखवतो पुढे चाललेत. तर मग चला, इथं तिकीट काढायचं कसं आहे. इकडं पार्किंग आम्ही गाडी इथं लावलंय, म्हणजे इथून येतोय ना आपण. हा पाचही गाव आहे, 5 नाही. तिथं म्हणजे काय तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्यायचं, इथं राहायची सोय आहे. आणि आम्ही पार्किंगला गाडी इथं लावल्यात. फिटर आमचे जे 2 जण आहेत ना, ते कोणत्या रस्त्याने गेलंय ते माहीतच नाही. आणि इकडून जर आलोय ना आम्ही, तर इथं गावात रेंज पण नाही. कोणताही सिम कार्ड असो, VI असो, आयडिया असो, जिओ असो, कोणताही रेंजच नाही. आता पाहू, जर वर असली रेंज ना तसं तुम्हाला सांगेन, पण ना इकडं रेंज नाही. आता जवळजवळ किती 12:30 वाजलेत. उन्हाचे म्हणजे इकडं झाडा बिडा बरे आहेत बा. उन्हाचे जरी आले तरी इथून इथून आम्ही आलो ना, तिडून सावले आहे. आणि इथं हे असे ते केले, मार्किंग केले वर जायला रस्ता. जर कधी आलेत तर सकाळचे या, म्हणजे लवकर, उन्हाच्या पेक्षा. उन्हाळ्यात जर कधी आले तर रात्रीचे पण पोरं येतात, म्हणजे ज्यांना याचं ते. पण आपण आलोय दुपारी. या आपली गँग पूर्ण इथं जाम झाले. एक टप्प्यावर आल्यानंतर ना आपल्याला इकडं शिड्या लागत आहे या. मग इथून शिड्यावर चढत जायचं. माणसं आज तशी पण आहेत, 5-6 माणसं आम्हाला दिसली, म्हणजे वरून उतरताना खाली गेले ते. पण वर इकडं आता थोडं वर आलोय, तर इकडून म्हणजे असे रिंगा बिंगा लावलेल्या आहेत, ते तुम्हाला दिसत असते. आपण जो आलो हे खाली 5 नाही गाव. तर मी माग याच्या पोस्ट टाकली ती आपली पोलची, का तुम्हाला कोणता किल्ला पाहायला आवडेल. म्हणजे त्याच्यात 4 एक ऑप्शन दिले होते. त्याच्यात तुम्ही केलाय वोट का ते मला नाही एवढं माहीत, पण मग जवळ्याने केलं ना का बा हरिश्चंद्रगड पाहायचं आहे, तर आपण आलोय हरिश्चंद्रगड पाहायला. तर इकडं वर मस्त असं चित्र काढलंय. आणि इथं तर एकच नंबर बनवलाय मोराचा. इकडे बसायला एकदम मस्त जागा आहे. वर आलं ना तर असे बिस्किट, पाण्याची बॉटल, लिंबू सरबत याची दुकानं भेटतील तुम्हाला वर. इथं एक आहे पुढं. हे असं आहे ना, घर आहे. म्हणजे आता इथं मस्त दुकानासाठी आहे. आणि हे जे आहे ना पाठीमागं, ते दुकानाचंच असेल, कारण आता तर सध्या बंद आहे. पण मग हिवाळ्यात जास्तीत जास्त गर्दी तेव्हाच राहते ना, तर
तेव्हासाठी हे बनवलं असं. आणि मस्तपैकी चित्र बनवलं तिथं, अस्वलाचं चित्र आहे. आणि तुम्हालाही सांगायचं झालं ना, पावसाळ्यासाठी चांगलं आहे, पण मग फिरायसाठी ना हिवाळा बेस्ट आहे. कारण हिवाळ्यात ना थंडीचं वातावरण आणि मोकळा फिरायला. तसा उन्हाच्या वेळेस ना, आता इथवर आलोय आम्ही. इकडं पाणी बिणी आहे. चला तुम्हाला पाण्यात उतरू नये, धोकादायक आहे, उतरू नका. चला ना, तर इकडं असं सरळ रस्ता आहे जायला. म्हणजे ते माझे मित्र जाऊ राहिलेत ना, तिकडून आहे रस्ता. आणि इथं पाणी आहे ना, पाणी आता लय खराब आहे. आणि कोंडात तिकडं कोणी उतरू नका अशी आता तुम्हाला ती माहिती मी सांगितलीच. हे असं आहे पाण्याची झरी. पण पग मोठा होईल, 20 मिनिटाचा होईल किंवा 25 मिनिटाचा होईल, पण मग मजेशीर होईल. तुम्हाला जे काही पॉईंट आहे ना ते दाखवल. इकडून जायला मग आता खाली येऊन रस्ता आहे ना मोकळा आपल्याला. ये इकडं पण कहाँ से आए? यूपी प्रॉप नहीं, इधर क्या डायरेक्ट यूपी से आए हो? हाँ? संगमनेर से. तो चला, हे मित्र आहेत यूपीचं. ते आमच्यासारखं MIDCत आहे, ते संगमनेरला. पण आम्ही आलोय. आता तुम्हाला काय सांगायचं आम्ही कुठून आलोय. तर चला, दिंडोरी. आणि आता इकडून रात्रीला एकटे माणसाला प्रवास म्हणजे धोकादायक. म्हणजे ग्रुप जरी असला तरी, कारण लयच घटना झाले. आता मी झालं प्रत्येक प्राणी असणारच. आणि ही मस्त सोय केलं बरं का. म्हणजे घाण टाकायला ना, इकडं तिकडं कचरा टाकल्यापेक्षा इथं टाका. ते दोघांसाठी काय सांगायचं आहे का पुढे गेलं ते भेटलं ना मला, हा. उलट टांगून हाणणार मी. ते जर मला भेटले ना, त्या दोघाईला पूर्ण गाडी चालवायला हवी. त्यांच्यामुळे आमचा टाइमपास झाला. मी काहीच नाही, त्यांच्या पाया पडून सांगेल का जाताना तरी नीट जा. इथं आपलं मंदिर आहे ना, तिकडं जायचं आहे. इकडं म्हणजे आम्हाला इथंवर यायला ना जवळजवळ 2 तास लागला आम्हाला इथंवर यायला. म्हणजे 12 वाजता निघलो होतं ना, तर आता करेक्ट 1:29 झालं. म्हणजे तिकडवर जाता लागलं तर 4-5 मिनटं लागतील. तर आपली गँग राहुल इथंवर येऊन कसा वाटत आहे सांगतं, खरी खरी सांगायचा. सकाळून इकडं काय नाही वाटलं, पण मग तिकडून येताना रस्त्याने थोडं. हां ना, आपण तुमचं काय म्हणणं आहे? खालून चढताना खूप त्रास वाटत होता, पण मग आता वर आल्यावर बरं वाटतंय. आमचा मेन म्हातारा माणूस म्हणजे हा पीटर. तुला काय सांगायचं आहे पीटर? हो, मला एवढंच सांगायचं आहे, गाडी चालवणं आणि टेम्पलवर चढणं याच्या जमीन आसमानाचा फरक आहे. गाडी चालवतो तर मला काहीच वाटलं नाही, पण जसं डोंगर चढायला लागलो त्या मग कपाळात समजलं. घेऊन गेल्या. शिटावर बसून डोंगर चढायचे पण आता कधी करू नये. काय सांगायचं? अक्षरशः उलट्या झाल्या टेम्पल असत्या. पाहिल्यानंतर बरं वाटलं, म्हणजे थकवा निघून गेला. पण मंदिर पाहिलं असं वाटलं आपली मनाची इच्छा पुरी झाली. पुरी झाली. म्हणजे 2 तासाचा ट्रॅक करून उन्हाचे, म्हणजे ते 12 वाजता. पण कधी चढलो म्हणजे नाही, पहिल्यांदा चढलो. जास्त काय आम्ही थांबलो नाही. लय तर 5-10 मिनिटाचा फक्त ब्रेक घेतला, तरी 2 तासात चढलो. वर आलं. तर मग इथलं मंदिर आता तिकडे गेल्यावर तर आता तुम्हाला दर्शन पाहू देऊ. दर्शन. आणि दुसरी म्हणजे आपल्याला कोकणकडा. आता हे दोघात तीच येत आहे का नाही काय माहीत, पण मी कोकणकड्यावर जाणार आहे, 1 टाका आहे ना, तेही तुमच्यासाठी. तर चला मग आता तुम्हाला मंदिराकडे गेलो ना, तिथली शूटिंग दाखवतोय. आणि एक नजर इकडं पाहून घ्या. हे जे हॉटेल दिसत आहे ना, म्हणजे नाईटला काही थांबायला कॅम्पिंगसाठी हे ते आहेत. आता इथवर आलो तरी आमचे जे 2 जण आहेत ना, ते अजून सापडेल नाही. आणि त्याच्यात ना मोबाईलला रेंज पण नाही. तर आता पाहू इकडे भेटत आहेत का नाही आपल्याला. तर चला मग आता मंदिराकडे गेलो ना, तिथलीच तुम्हाला व्हिडिओ दाखवतो.
तो 4 स्तंभाचा जो मंदिर आहे ना तो इथं आहे. तर लयच एक्साइटमेंट, कारण लय दिवसा म्हणजे मी 2-3 वर्षापासून ना का माझा म्हणणं होता इथं जायचंच. पण आज ते एक प्रकारचं स्वप्नच म्हणा पूर्ण झालं आहे. तर चला मग तुम्हाला मधला नजारा दाखवतोय. तर हा आहे बाहेरचा नजारा. इथं बूट काढून आणि हे आहे आपलं शिवलिंग. पाणी कमी मंदिर आहे ना केदारेश्वर हरिश्चंद्रगडाचा. हा फक्त एकच खांबावर आहे. आता इकडचं एक खांब पडेल आहेत, म्हणजे जे 3 खांब पडेल आहेत ना, असं सांगितलं जात आहे का जेव्हा हा 4था खांब पडेल ना तेव्हा पूर्ण कलियुगाचा अंत होईल, तेव्हा हा पडेल. तर आता 4 स्तंभ होते, म्हणजे सतयुगाचा एक, द्वापार युगाचा आणि त्रेता, आणि हा जो राहिला आहे हा कलियुगाचा खांब आहे. म्हणजे जसं युग संपत गेलं ना तसं एक खांब पडत गेलं. आता याच्यात किती सत्यता आहे ते आपल्याला नाही माहीत, पण मग असं हे असे शिवलिंगाची मूर्ती पण आहेत मध्ये आपल्या इथं मंदिरात. ते असं आहे. पण हे जे पाणी आहे ना लय गार आहे, म्हणजे डायरेक्ट असं का बा डायरेक्ट आपण बर्फ कसं डायरेक्ट बर्फात पाय ठेवल्यासारखं एवढं गार पाणी आहे. तुम्ही आतापर्यंत व्हिडिओमध्येच मंदिर पाहिलं असेल, तर आता आम्ही तिकडं चाललो आहे. तर हाय आपला मंदिर. इथून या असा रस्ता आहे जायला. याच्यामध्ये गुफासारखा आहे. हाय रस्ता इकडं. तुम्ही हा मंदिर पाहिला असेल ना, चला तुम्हाला दाखवत मध्ये. इथं बसायला असे जुने शिवलिंग पण आहेत आपले नंदीचं. तर तुम्हाला ना इकडूनच्या साईडला दाखवतो काय काय आहे ते. तर काही इथं होत असेल ना त्याचं साहित्य ठेवले, डेग ठेवले, सावंड ते आहेत. इथं गुफा आहे. आता ही गुफेत मी जाणार आहे. हे अशी गुफा आहे इथं, म्हणजे त्याच्यात पाणी आहे. हे सगळं जो दिसतो ना हे सर्व पाणी आहे. याच्यात लोकांनी कचरा टाकलं, पाण्याच्या बॉटल. जर तुम्ही एवढ्या बॉटल पाण्यासाठी प्यायला घालून घेऊन येता ना तर कचरा ना संग घेऊनही जात जा. काय इथं चांगल्या ठिकाणी तुम्ही हे कचरा करू नका. पण हा आहे आपला मंदिर. मग त्याच्यावर जुनं शिल्प कला आहे. इथं पाणी गार आहे काय? पाणी तर गारच असं पाणी आहे. तुम्हाला झूम करून दाखवते. याच्यात पाणी, इथून पायऱ्या आहेत उतरायला. इथं आहेत ना, इकडं आपल्याकडं इथं गुफा आहे. आणि इथं पण हे मंदिरावर ना आपल्याला विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती, महाविष्णूचा फोटो बघायला मिळेल इथं. आणि विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती आहे इथं. तर म्हणजे इथं जे 3 कुंड पाहिले ना त्याच्यात पाणी आहे, म्हणजे गुफा टाईप आहे. तिकडं हा जो पट्टा आहे ना तिकडून असे जे आहेत ना इकडं पाणी आहे. पाणी इतकं म्हणजे डायरेक्ट बर्फच पाणी आहे. इकडूनच्या साईडला हे असं दिसत आहे मंदिर. तिकडं आहे ना आपली गणपतीची पण मूर्ती आहे, तुम्हाला दाखवतोय. ही आहे आपली गणपतीची मूर्ती. आणि हे आहे इथलं आहे पिण्याचं पाणी आहे. हे पिण्याचं पाणी म्हणजे मी आता नाव वाचले. इकडं पिण्याचं पाणी आहे. तिकडं आहे ना तर पिण्याचं पाणी. इथं पा पिण्याचं पाणी आहे.
बॅगेत बघ. आणि हे सिद्ध मंदिर महाविष्णू त्यांचं मंदिर आहे इथं. म्हणजे एकदम जुन्या पद्धतीने जो कोरलंय ना मंदिर त्याचे जुन्या शिल्पकला आहेत. म्हणजे एकदम कोरीव काम पहा तुम्ही. हे पहा एकदम म्हणजे हे असं. आता तिकडं लिहिलं आहे पियाचं पाणी. थला मंदिर जो आहे आपल्याला इथं ईश्वर पिंड आहे. बाहेरून आहे असं स्ट्रक्चर आणि मध्ये असं आहे आपलं. इथं दानपत्र आहे. वातावरण जर पाहायचं असलं ना खरी मेन म्हणजे तुम्ही जर कधी आले तर पावसाळा आणि हिवाळ्यात. उन्हाळ्यात ना हे असं पूर्ण म्हणजे एकदम वाळून राहिलं इकडं. हे असं झालं. आणि इथं आहे पाणी आणि 14 काहीतरी शिल्पक आहेत इथं. एवढ्या पीटर मोजू राहिले. 11, 12, 13, 14 आहेत. मी यूट्यूबला पाहिला था ना. आता आपण जाणार आहे कोकण कड्यावर. तर मग चला. म्हणजे मंदिरापासून ना इथून इकडं वरच्या कड्याला ना इथं गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि सोबत महादेवाची आणि पार्वतीची. आज शनिवार आहे पण मग पाहिजे एवढी गर्दी नाही. म्हणजे सहसा उन्हाचे कोणी फिरत नाही किंवा काय ते नाही आपल्याला एवढं माहीत. पण ना काही ठिकाणी ना मोकार गर्दी राहते. आता आपण जिकडे कोकण कड्यावर जाऊ ना तिकडे पाहायचे आहे गर्दी आहे का नाही. आणि ऊन पण एवढा झालाय ना पहा डायरेक्ट सूर्य म्हणजे इकडं. आणि सांगायची गोष्ट म्हणजे का आपल्या इकडच्या पेक्षा ना अकोला तालुक्यात ना एकदम थंड हवा. नाहीतर हे जर आपल्या इकडं असतं ना तिकडे एखादीकडे कोलाटून पडेल असते. पण मग इकडं बरं आहे तेवढा. मी नाही येतो कॅपॅसिटी संपते ना त्याला झोपून घेतो. हा. नाईट स्टेसाठी इथं आहेत हॉटेल इकडं. म्हणजे कोणाला जर कोणाला याचं असेल म्हणजे जर संध्याकाळचे तर मुक्कामाला इकडं सोय आहे. सकाळचे उन्हाळ्याचे दिवसात ना तुम्ही सकाळचेच या. उन्हाच्या वेळेस नका येऊ कारण पार कपाळात आले तर आमच्या. कंकडा कुठं आहे तो माहीत नाही. आता इकडे एखाद्याला विचारू आणि तिकडे जाऊ आपण. मी गार होतो काय गार रसपी आहे. चाल आता इथं जे हॉटेल आहेत ना तिथून इकडून म्हणजे आता आम्ही इकडून जे आहे ना इकडून सरळ रस्ता आहे. आपलं टीममेट चाललेत इकडून सरळ वाट. तर निसर्गामध्ये असं नाही का बा ट्रॅकिंग करायला बा उन्हाळा असो आपल्याला जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा करा. हे निसर्ग आपला पहा. आता आपल्याला इकडं जायचं कोकण कड्यावर. निसता इकडं कोकण कड्याची थापण आलोय. म्हणजे जवळजवळ ना 20 ते 30 मिनिटाचे प्रवासानंतर. इकडं काही हॉटेल्स म्हणजे आहेत आणि इकडं काही ठिकाणी हॉटेल चालू आहेत फक्त. वनराई ॲडव्हेंचर्स म्हणजे बाकीची गँग जी आले ना ती वाटतं नाईट स्टेसाठी आले. हे आहे इकडून हे अर्धे तासाचे खडतर प्रवासानंतर आपण कोकण कड्याचे दर्शनासाठी आलो. म्हणजे एवढा ना उन्हातानाचे पार विषयच हार्ड करून टाकलाय. चला शेवटी आपलं एक स्वप्न पूर्ण
कोकणकडा आणि हरिश्चंद्रगड. काय बोलते पब्लिक? अरे बोला काहीतरी का जिरली? जिरली. आमची हो जिरली, पण मनात स्वप्न पूर्णच केलं. हा. शेवटी कोकण कडा गाठला. पहा मग नजारा कोकणकड्याचा उन्हाळी, पण मग नाद खुळा कार्यक्रम. हे पहा कोकणकडा. ज्याच्या हिंमत त्यानंच कोकण कडा चढावा. हा. आमच्या 2 माणसासाठी सांगतोय. अरे आलं ना फिरायला तर माणसाही संग हिंडत जा, एकटलं नको फिरत जाऊ. तर हे आहे आपलं कोकणकड्याचा व्ह्यू. पायपावर राहील मी बस. ही झाली बरं एक फोटो घेऊन आली. या पार गांड तापत आले. तापले. आणि तो उन्हाळा फुटवून राहिलाय. पुढं हे बघ ते तिकडे दिसतंय का तुला? कुठे त्या काढायला ते तिकडे वापरे. नाही तेव्हा ते आहेत. मग तिथं आलो भास्कर बंद.